नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे असे लांब आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत। काळे पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत। 1 वाटीभर ब्रेड क्रम्स घेतलेले आहे। 4 टेबलस्पून इतकं मक्याचं पीठ घेतलेलं आहे। मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर सुद्धा करू शकता। अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स आणि अर्धा टीस्पून ओरेगॅनो घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। मक्याच्या पिठामध्येच आपण चवीपुरतं मीठ काढून घेऊया। चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे आपली सेमी थिक पेस्ट बनवून तयार झालेली आहे। हे बघा, बाजूला ठेवून घेऊया। बटाट्याचे जे आपण स्लाइस करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये काढून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि व्यवस्थित ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला हे असे कोट करून घ्यायचे आहेत। याच प्रकारे मी सर्व तयार करून घेते। गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता एक एक करून यामध्ये सोडून घेऊया आणि अगदी आपल्याला लो ते मीडियम गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। इथे आपले फ्राईज मस्तपैकी फ्राय करून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे फ्राय करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपले क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत। हे बनवायला जितके सोपे आहेत तेवढेच चवीला देखील चविष्ट लागतात। त्यामुळे हे तुम्ही तुमच्या लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा घरामध्ये एखादी पार्टी असेल तर त्यामध्ये स्नॅक्स म्हणून देखील बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।